गडचिरोलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग झाल्यानं भाजपच्या 2 नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। डॉक्टर नामदेव किरसाना यांच्या विरोधात मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी भाजप नेते डॉक्टर नामदेव उसेंडी आणि डॉक्टर नितीन कोडवते यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातल्या पांगरी महादेव गावाला 22 वर्षांपासून ग्रामपंचायतीचा दर्जा न दिल्यानं ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला। याआधी पोटनिवडणुकीतही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातलेला, तर या पुढच्या निवडणुकांमध्येही मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केलाय। नाशिकमध्ये महायुतीच्या डोकेदुखीत मोठी वाढ झाली आहे। स्वामी शांतिगिरी महाराजांपाठोपाठ आता त्र्यंबकेश्वरच्या स्वामी सिद्धेश्वरानंद महाराजांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय। नाशिकमधून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। 30 एप्रिलला ते साधू महंतांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करतील। दोन्ही महाराज नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अहमदनगर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके नावाचे 2 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। निलेश ज्ञानदेव लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, तर निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। निलेश लंके नावात साधर्म्य असल्यानं मतदारांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे। मात्र महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला।